नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत ते म्हणजे झणझणीत तर्रीदार अशी मिसळ, ते सुद्धा घरच्या घरी. तर तुम्ही जर माझ्या पद्धतीने करून बघितलंत ना, तर अगदी पोटं चाकत खाल. तर बघा, इथे सगळ्यात आधी मी ठेवलेलं आहे पातेलं. त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायचं आहे. तेल तापलं की लगेच कांदा आणि कढीपत्ता मी ॲड करून घेतलेला आहे. तो सुद्धा परतून घेतलेला आहे. ते परतल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक टॉमॅटो ॲड केलेला आहे, ते परतलं आहे. आणि हे सगळं परतून झाल्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट घातली आणि आपल्या डब्यातले जे काही मसाले असतात, म्हणजे जसं की काश्मीरी पावडर, आपला घरगुती मसाला, हळद वगैरे, हे सगळं मी टाकून घेतलेलं आहे. आणि इथे माझ्याकडे होतं मिसळ मसाला, तर ते सुद्धा मी ॲड केलं. आता इथे मी आहे ना, कांदा खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे. आता कांदा खोबऱ्याच्या वाटणमध्ये मी एक अर्धा टोमॅटोसुद्धा वापरलेला आहे, जेणेकरून आपली ग्रेव्ही अशी मस्त होणार आहे. तर हे बघा, मी वाटण असं छान तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आणि साईडला मी गरम पाणीसुद्धा करायला ठेवलेलं आहे. तर आपण जेव्हा कोणतीही भाजी बनवतो ना, तर शक्यतो थंड पाणी न वापरता गरम पाणी वापरा, जेणेकरून भाजीला आपल्या छान चव येईल, चव बिघडणार नाही. तर इथे बघा, मी गरम पाणीसुद्धा ॲड केलं आणि हे आता आपण द्यायला ठेवलेलं आहे. तर इथे बघा, त्याला मस्त कड आलेला आहे. आता ह्या स्टेजला ना, आपलं मिसळमधलं मेन इन्ग्रेडियंट ती म्हणजे मटकी. आता मी मटकी आहे ना, मी कुकरला वाफवून घेतलेली आहे. तुम्ही डायरेक्टलीसुद्धा ॲड करू शकता, पण मी इथे वाफवून घेतलेली आहे आणि त्याच्यासोबत बटाटासुद्धा वाफवून घेतलेला आहे. तर ही मटकी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि हे बघा, छान अशी शिजून झालेली आहे आपली मिसळ. छानपैकी कटसुद्धा आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना, थोडासा गरम मसाला टाकूया आणि 5 मिनटं पुन्हा एकदा शिजवून घेऊ आणि वरून फ्रेश कोथिंबीर ॲड करू. हे झाल्याच्यानंतर आपली मिसळ झाली तयार. तर तुम्ही पण बघू शकता आणि माझ्या पद्धतीने करू शकता आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली. चला, इथे आपली मिसळ रेडी झालेली आहे. तर मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते. तर एक मी डिश घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बटाटा असं उकडून घेतलेलं आहे. ते थोडंसंच बटाटा घातलं, थोडी मिसळ घातली, फरसाण, कांदा, कोथिंबीर असं सगळं घातलं आणि मिसळचा आपला जो तर्री आहे, रस्सा, तो सुद्धा मी ॲड केला आणि साईडला अशी लिंबाची फोड. तर झाली आपली मिसळ तयार. तर तुम्हीसुद्धा मैत्रिणींनो अशी घरच्या घरी मिसळ बनवून बघा, खूप छान होते.